आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। चांगल्या पद्धतीने प्रदर्शित केलेत आणि ते काही कांड्यांना बघवत नाहीत। खरं तर असली बाणगुळ जागेवर ठेचली पाहिजेत। मी तर ह्या मताचा आहे। त्यांना सांगून समज देऊन या गोष्टी कधीच सॉल्व्ह होणार नाहीत। मला आणि महाराष्ट्रातील तमाम शिवशंभू भक्तांना त्याच्याबद्दल प्रचंड संताप आणि राग या ठिकाणी प्रकट करावा असं वाटतो। त्यांनी लवकरात लवकर छत्रपती संभाजी महाराजांची आणि त्या रूपाने विकी कौशलची माफी मागावी, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही कधीही सहन करणार नाही। छावा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्रभरातून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। अनेकांनी चित्रपट हिंदीत निघाल्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केले आहे की संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण भारतभर पोहोचण्यासाठी हिंदी भाषेचा पर्याय निवडला गेला। मात्र याच दरम्यान अनेक चित्रपटांचे रिव्ह्यू करणारे ओळखले जाणारे कमल आर खान यांनी अभिनेता विकी कौशल आणि छावा चित्रपटावर वादग्रस्त टिप्पणी केली। त्यांनी आपल्या रिव्ह्यूच्या माध्यमातून विकी कौशल याला टोमणा मारत जर तो औरंगजेबाच्या भेटीस जायच्या आधीच पॅन्टमध्येच मुतला असता असे रिव्ह्यूच्या माध्यमातून वक्तव्य केले। ही टिप्पणी केवळ विकी कौशलवर नव्हे तर अप्रत्यक्षरित्या छत्रपती संभाजी महाराजांवर देखील अपमानास्पद असल्याचं अनेक नागरिकांनी सांगितलं। विशेषतः महाडमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे आणि कमल खानसारख्याच व्यक्तींना औरंगजेबाची स्तुती करण्यापेक्षा संभाजी महाराजांचा अभिमान बाळगायला शिकावा अशी परखड प्रतिक्रिया दिली। सध्या सोशल मीडियावर कमल खानच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात जागा नाही अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। काही लोकांनी तर थेट कमल खानवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नमस्कार। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा हा हिंदी चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे। हा चित्रपट आपल्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मधील दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी हा दिग्दर्शित केलेला चित्रपट प्रत्येक महाराष्ट्रीयन आणि भारतीयांनी हा थिएटरमध्ये जाऊन पाहायला पाहिजे। या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं आहे की हा संपूर्ण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा चित्रपट, त्यांनी जे भोगलेले यातना आहेत त्या चांगल्या पद्धतीने मांडलेल्या आहेत। काही कांड्यांना बघवत नाहीत आणि त्याच्यामुळे तो अपप्रचार होतोय। तर आपण त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रत्येक मराठी माणसानी, प्रत्येक भारतीयांनी हा चित्रपटगृहात जाऊन बघून या चित्रपटाला भरघोस यश द्यावं एवढी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे। जय शिवराय। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि आजकाल फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य याच्या नावाखाली जो कोणी उठून आपल्या दैवतांवरती कुठल्याही प्रकारची टीका करतायत, जे वाटेल ते तोंडाला येईल ते बरळत आहेत। अशाच एक प्रकारची टीका आता तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे मी ऐकली, तर ह्याचा एक शिवभक्त म्हणून परत मी निषेध करतो। खरं तर असली बाणगुळ जागेवर ठेचली पाहिजेत। मी तर ह्या मताचा आहे। त्यांना सांगून समज देऊन या गोष्टी कधीच सॉल्व्ह होणार नाहीत। कारण आजकाल ह्यांचा उद्देश, ह्या गोष्टीच्या मागे काय उद्देश आहे की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यावरती येणारा चित्रपट आणि त्याच्यावर गेलेली जाणारी टीका, जो अभिनेता ह्या रोलसाठी काम करतोय खरं म्हणजे त्याचं कौतुक केलं पाहिजे आपण एक। कारण आजकाल कोणी एवढं मोठं धाडस करत नाही, कारण प्रत्येकाला टीकेला सामोरं जावं लागतं। तरी सुद्धा एवढं धाडस करून आपला एक इतिहास समोर काढायचा प्रयत्न कोणी करत असेल आणि त्याला मी तर म्हणतो ती टीका त्यावर नाही तर आपल्या छत्रपतींवर इनडायरेक्टली केलेली गेलेली आहे। तर अशा टीकेंना न उत्तर दिलेलं बरं, म्हणजे असल्या फालतू लोकांकडे आपण जेवढं दुर्लक्ष करू तेवढं चांगलं असेल। आणि एकच पॉईंट सांगतो तुम्हाला मी की छत्रपती शिवाजी महाराज किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे ज्या राजगादीवर आसनस्थ असायचे त्याच्यासमोर अष्टप्रधान मंडळ सुद्धा त्यांच्या नजरेत नजर टाकून बोलत नव्हतं किंवा बघत नव्हतं। इतकी त्या पदाची, इतकी त्या छत्रपतींची इज्जत केली जायची आणि आजही केली जाते। पण काही नालायक अवलादींमुळं पण ह्यांच्यामुळं काही आपल्याला फरक पडेल किंवा ह्यांच्या टीका टिप्पणीमुळे आपलं काही नुकसान होईल असं काही नाहीये। कारण ज्या राजाच्या चरणी आपण म्हणतो की झुकल्या वाकल्या गर्दीचं मान या शिवमंदिर, तर
तेव्हाचे जे राजे होते, तेव्हाचे जे विरोधक होते, ते सुद्धा छत्रपतींसमोर झुकले होते. कारण ते त्यांचं एक कर्तव्य त्यांनी दाखवलं की हिंदुत्वासाठी आणि धर्म टिकवण्यासाठी त्यांनी काय बलिदान दिलेलं आहे, सर्वोच्च बलिदान. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे. कमल आर खान नावाचा एक बाजार बुणगा, ज्यांनी आत्ताच सोशल मीडियावरती फेमस होण्यासाठी उकरड्यावरती बसून एक व्हिडिओ बनवले आणि त्याच्यामध्ये तो आगामी येणाऱ्या छावा चित्रपटातील नायक विकी कौशल याला कालू आणि बाकीचे बऱ्याच टिप्पणी करतोय. पण तो हे विसरलाय की तो ज्यांना ही टिप्पणी करतोय तो विकी कौशल संभाजी महाराजांचा ची छवी साकारतोय आणि नकळत तो संभाजी महाराजांचा अपमान त्या दृष्टीने करतोय. तर मला आणि महाराष्ट्रातील तमाम शिवशंभू भक्तांना त्याच्याबद्दल प्रचंड संताप आणि राग या ठिकाणी प्रकट करावा असं वाटतो. त्यांनी लवकरात लवकर छत्रपती संभाजी महाराजांची आणि त्या रूपाने विकी कौशलची माफी मागावी, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही कधीही सहन करणार नाही. आणि मग आता आपण म्हटलात की ट्रोल, आता कुठलीही चांगली गोष्ट म्हटलात का त्याला वाईट हे म्हणणारी काही नाही काहीतरी लोक असतातच. मुळातच त्या लोकांकडे लक्ष न देता हा जो छावा चित्रपट आहे हा सर्वांनी बघणं फार गरजेचं आहे. कारण का जो काही इतिहास म्हणजे जो संभाजी महाराजांनी जे आपल्या रयतेप्रती जे काही यातना भोगल्या, म्हणजे अगदी त्यांच्या अंगाची चामडी निघेपर्यंत ज्या काही यातना, प्रचंड मरण यातना ज्या काही भोगल्या, ज्या सोसल्या, त्याचं निश्चितपणे या येणाऱ्या चित्रपटामध्ये मला वाटतंय की पूर्णतः सगळंच दाखवलं त्याने असेल. त्यामुळे तो इतिहास आपल्या सर्वांना कळणं फार गरजेचं आहे आणि त्याकरता आपण जो काही चित्रपट येतोय छावा, तो आपण सर्वांनी त्या ठिकाणी चित्रपटगृहामध्ये जाऊन बघणं फार गरजेचं आहे. 14 फेब्रुवारी रोजी सर्व चित्रपटगृहामध्ये छावा हा हिंदीमध्ये प्रथमतः छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर रिलीज होणारा चित्रपट आहे. मी आपणास या निमित्ताने आवाहन करीत इच्छितो की छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर पहिल्यांदा हिंदीमध्ये हा चित्रपट रिलीज होत आहे. याचे दिग्दर्शक आपले रायगडवासी पोलादपूरचे श्री लक्ष्मण जी उतेकर साहेब यांनी दिग्दर्शित केलेला, तसेच याला संगीतबद्ध केलेला आहे AR रहमान यांनी. छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित सर्व पैलूंना उलगडणारा असा हा चित्रपट आहे. मी आपणा सर्वांस नम्र विनंती आणि आवाहन करतो की आपण चित्रपटगृहात प्रत्यक्ष जाऊन हा चित्रपट पाहावा. छत्रपती संभाजीराजे यांनी जो इतिहास आपणास ज्ञात नाहीये तो इतिहास समजून घेण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा हा चित्रपट आहे. तरी मी आपणास विनंती करतो की आपण सर्वांनी हा चित्रपट आवर्जून बघावा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनलच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय. अर्थातच नवीन मुद्दा, नवीन विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. येत्या 14 फेब्रुवारीला छावा चित्रपट रिलीज होतोय. अर्थातच संभाजी महाराजांचा चित्रपट हा हिंदी भाषेमधनं रिलीज होतोय. मंडळी, महाडमधल्या काही नागरिकांचं म्हणणं आहे की छावा चित्रपट हा मराठी भाषेमध्ये रिलीज व्हायला पाहिजे होता. मात्र मी आता त्याच महाडमधल्या काही नागरिकांना सांगायला बघतोय की आपल्याच रायगड मधल्या भूमीमध्ये असणारे पोलादपूर तालुक्यामधले लक्ष्मण उतेकर हे दिग्दर्शक छावा चित्रपटाचे, त्यांनी का हिंदी भाषेमध्ये हा चित्रपट बनवलेला आहे. अनेक चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मराठी भाषेमधनं आलेले होते, त्याचप्रमाणे आत्ताचा चित्रपट मराठी भाषेमधला संभाजी महाराजांबद्दल देखील आलेला आहे. मात्र एकच उद्देश आहे की हिंदी भाषेमध्ये छावा चित्रपट का बनवलाय. कानाकोपऱ्यात देशभरातल्या तरुण पिढींना संभाजी महाराजांचा इतिहास हा कळेल आणि शिकायला देखील मिळेल, म्हणूनच लक्ष्मण उतेकर यांनी छावा चित्रपट हिंदी भाषेत बनवलेला आहे. आता एक खंत माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, ती म्हणजे सोशल मीडियावर कोणतरी एक KRK नावाचा एक व्यक्ती आहे, विचित्र प्राणी आहे, स्वतःला शाहरुख खान समजतोय. तो येणाऱ्या ट्रेलरला बघूनच, प्रत्येक ट्रेलर चित्रपटाचे असतील त्यांना बघून तो त्याच वेळी भविष्य सांगतो की हा चित्रपट चालेल की पडेल. तसंच आता एक चित्र आहे छावा चित्रपटाचं की त्यांनी ट्रोल केलाय विकी कौशल. अर्थातच विकी कौशल छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे. मात्र विकी कौशलला KRK उर्फ कमल आर खान यांनी काय बोललंय. विकी कौशलनी एक सीन केलेला आहे चित्रपटामध्ये, त्याच्यामध्ये रश्मिका देखील आहे.
संभाजी महाराज बोलतात येसुबाईंना की मी औरंगजेबाच्या भेटीला चाललेलो आहे, तुम्हाला भीती नाही वाटत? ते हिंदी डायलॉग आहेत, मात्र मी मराठीमध्ये बोलतोय. मग ह्याच डायलॉग वरती कमल आर खान यांनी विकी कौशलला टोमणा मारलेला आहे. अर्थातच तो टोमणा असा आहे की असलियत मध्ये विकी कौशल औरंगजेबाच्या भेटीस जायच्या आधीच स्वतःच्या पॅन्टीमध्ये मुतला असता. असं मला वाटतं की औरंगजेबाची कमल आर खान वाहवाही करतोय आणि आमच्या छत्रपती संभाजी महाराजांची निंदा करतोय, शून्यामध्ये किंमत करतोय. ह्याच कमल आर खानला का शासनाने त्याच वेळी शिक्षा दिली नाही, असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. असल्या कमल आर खान औरंगजेबाच्या विचारधारांवरती चालत असतील तर जागेच या औलादींना टेचायला पाहिजे. मी एक बोलू शकतो आताच्या पिढीना की जास्त छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट अर्थातच छावा चित्रपटाला चित्रपट गृहामध्ये जाऊन जास्त बघा, जेणेकरून इतिहास देखील कळेल आणि प्रतिउत्तर KRK उर्फ कमल आर खानला भेटेल. मी इथेच मंडळी थांबतो. पुन्हा एका नवीन विषयाच्या माध्यमातून तुमची लवकरच भेट घेतोय. मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड.